का व सुलोचना काकू, मग ते म्हणणं काय म्हणते? का सून वाईट आहे का पोरग वाईट आहे? काय म्हणते ते म्हणणं? पाय हो बाई शांते, मला एक गोष्ट समजते माय. मला एवढं समजते का आपण आपल्या घरचं पाव, लोक लोकांच्या घरचं पाहिते. आपल्याला स्वतःच्या घरचं धुवाव काय तर नंतर लोकांच्या घरचं धुवाव भांड. सासूबाई सांगून राहिले तुम्हाला, तुमच्या आजूबाजूला तुमची फॅमिली जरी असेल ना तरी माझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे. ह्या माझ्या बहिणी आहे, ह्या माझ्या जीवाभावाच्या बहिणी आहे. रक्ताच्या जरी नसेल ना तरी माझ्या मानलेल्या बहिणीपेक्षा, माझ्या सख्या बहिणीपेक्षा जास्त आहे. म्हणून ह्या मी सांगतो ना, मी अदालत मध्ये गवाही देतो का ह्या माझ्या सख्या बहिणी वय, म्हणून ह्याच माझ्या पाठीशी राहील. माझ्या आठ पडला तर ह्याच बोलल सांगून राहिली. आणि मीटिंग भरली आहे इथं, मीटिंग भरली तर तुम्ही तुमचे लोक आहे ना, आम्ही आमचे लोक. आमचे लोक म्हणजे ह्या दोघी जणी, अजून दोघी जणी आहेत ह्या, अशा चौघी पाच जणी माझ्या बहिणी आहे. त्याच बोलन जे काही बोलायचं असेल ते. आणि तू म्हणशील का नुसतं मीच बोलतो आणि ते ऐकून कोणीच नाही पाहिजे? लोकांना म्हणशील का लोकांच्या घरचं पहिले धुवा मग आमच्या घरचं धुवा? तसं नाही जमणार. त्या पोरीच्याच घरचं धुती तू, इथे काय येते नाही. मग समजलं? चुपचाप मध्ये काय मीटिंग कर आणि लवकर चालली जा इथून. 10 कोस सांगून राहिली कुठे मैत्रिणी करते. मैत्रीण करून तर त्या पाटलाला पटवलं होतं ना लफडेल बनाचे. मी काय म्हणतो, आपली पोरगी जर लफडेल असन तर आपल्याला दिसत नाही. तशीच ते माझी बहीण होय, ते लफडेल आहे पण मला दिसत नाही, तर ते लफडेल नाही आहे मी म्हणतो. आणि तुझी पोरगी लफडेल आहे, आम्ही नजर म्हटलं तू लागू करशील काय? तुझी पोरगी लफडेल घे, तुझी पोरगी लफडेल. हे पाय व बाई, जास्त जागावसं बोलू नका. माझी पोरगी गिरगी लफडेल नाही आहे तुमच्यासारखी. माझ्या पोरीला म्हणून राहिल्या मोठ्यात हो ना. तर मग तू लफडेल आहे का व? जवायच्या घरी जाऊन बसली एवढ्या रोजची काऊन? पोराच्या आटा पाहिजे तू जवायच्या घरी जाऊन बसली, इथे शिकून राहिली काय? इथं पट्ट्या नको शिकू. तू लफडा असेल मग जवयासोबत तू लफडा असेल ना, तिथे जाऊन मार झगे घालू दे, जवानपणा दाखवू दे. जवानी गेलीच नाही तुझी वाली अजून. आमच्या खानदानी तसं आहे नाही ना, आमच्या खानदानी तसं आम्ही धंदे कवा केलेही नाही. तुमच्या खानदानी तसं म्हणून तू करून राहिली बाई. याच्यावर त्याच्यावर नाव बोट ठेवल्यापेक्षा पहिले स्वतःच पाय. मग तू बी स्वतःच पाय पहिले, दुसऱ्याचं नको पाहू. सून आहे म्हणून का चालली का? काही बोलायला ऐकून घेणार आहे का ते वाला? कालही आली संग गेली तिथं, माय पोरग बांधणं पदराला घेऊन जाय. त्याजवळ पदरच नाही बांधायला तर कायले बांधशील तू? हे बुतळा पाडला तू ना मागून बाप पाहत हे गेली नव्या पोरी सारखी. त्याला बांधून घेऊन जायचं पोराले. आणि पाय त्याचं राहणं वागणं कसं आहे तर मस्त. दारू नाही पेत तो, अमृत पेते. घेऊन जाय त्याले एकदा, घेऊन तर जाय. ए वांडाय आहे बाई तू बोलाले, लयच वांडाय आहे. मला माहित आहे ना, माझ्या पोरग जरी दारू पेत असेल ना तरी माझ्या पोरग सर्व घरात आणते. सर्व घरात आणून मस्त पैसे देते आणि उरल्या पैशाची दारू पेते. मला माहित आहे, मला माहित आहे. हे पाय बाई, असं असेल ना मी आयती खातो इथं, तू इथं आहे. तू इथं आहे, मी आयती खातो मस्त. आणि काय ते पोरग आणून तुलेच खाले भेटते नाही भेटत. पाय मग तू नाही काय मोठी तोंडानं गोष्टी सांगितल्यानं होत नाही. सुलोचना काकू, काय आहे तो निर्णय घे. सांगून राहिली मी, निर्णय म्हणजे कसा, त्या पोराला 2 शब्द समजावून सांग. नाहीतर त्या दिवशी पोलीसवालेले आम्ही बोलावलं होतं, पण पोलीसवाल्याच्या हाताने तो बचावला. नाहीतर त्याच दिवशी त्याला जेलात टाकलं असतं. आणि आता आम्ही वकिलाच्या हाताने लिहून घेणार आहे, पोलिसाच्या वकिलाच्या हातानं बा याच्यानंतर असे मारापीट केली ह्या नवरा बायकोनं तर काही कोणाचाही काही दोष असो तर फक्त ना फक्त नवऱ्याला जेलात टाकल्या जाईल. अशा प्रकारचं आम्ही लिखाण लिहून आणन. समजलं काय? म्हणून त्या पोराला 2 गोष्टी समजावून सांगतो. इथं आलीच आहे तर. आणि सुनेली काही म्हणू नको. मी म्हणून राहिली का सून चांगली पोरग वाईट आहे. तुले जर त्या हे पोरगी आहे ना, हिले जर सून आली ना, तिला जर तू पटली नाही ना, तुला सुनीच्याच पायाची धूळ चाटा लागणार आहे. म्हणून सांगून राहिली, आताच वेळ आहे. सुनीला जर चांगलं पाहिजे तर तुला म्हातारपणी चांगलं पायन. सांगून राहिली हो बाई. आलं काय मला म्हातारपण? 2 हात जिंदाबाद आहे. हाय तोपर्यंत काही चालले मला तशीच नाही हो. तू कुठं म्हातारी जेवण आहे साजरी तू तर लग्न करून द्याला तुझ्या आता का हो बाई? मी घरात तुझं म्हणणं काय आहे? मी काहीच नाही बोलत बाबा, मला काही बोलायचं नाही आहे. मला काहीच बोलायचं नाही. माझ्या आईत पण काहीच ढंग नाही आहे आणि बाकी गोष्टी ते काहीच ढंग नाही आहे. आणि मला असं वाटलं बाई का एकदमच मारलं ना, माझ्या वहिनीला काय झालं असेल, माझ्या भावाला काय झालं असेल म्हणून मी भेटीला आली. नाही तर मला माहित आहे की दारूवाला कसा राहते. आणि आता बाकीचं माझ्या आईवर सोपवलं काय आहे ते बघते माझी आई. चला पुरील तरी सत्य माहित आहे. माया म्हणणं ऐक ना व, माया म्हणणं ऐक ना. इथं मी बोलून नाही राहिली, इथं विचार करून राहिली. मला 4 चौकात तुमचं नाक खाली करायचं आहे. बाहेर चला. काजल, कमला आणि गोदाक्का अशा 3 जणी माया इकडून, त्या इकडून जशा 2 जणी आहेत तू, आणि त्या इकडून 4-5 जणी मी आणतो. माझ्याकडून 4-5 जणी असं मिळून मीटिंग घेऊ. आता मीटिंग मध्ये ज्याची जीत होईल, ज्याची जीत झाली तुझ्या घरात राहील, ज्याची हार झाली तुझ्या घराच्या बाहेर जाईल. बस विषय संपला. ठीक आहे, मला चालते. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माय चालते आम्हाला. चल बाहेर चल. कारण की सत्य बाहेरच्या लोकांना माहित आहे. आता आम्ही इथं थोडी ना जायला डोळ्यानं पाहिलं त्याच्यावर विश्वास. तुम्ही चांगल्यासाठी कुकडे काही बोलू शकता. आता आमचं कसं, आम्हाला लोक सांगणार आहे. लोक थोडी त्याचा फायदा पाहणार आहे. लोक काय जे आहे ते सत्य सांगणार आहे. बस सांगणार वाले त्या रंगाचे पाहिजे ना माय, सांगणार वाले त्या ढंगाचे पाहिजे. आता कोणाला विचारलं ना गावात ह्या 3 बाया कशा आहेत, त्या आता म्हणते की जागेच गाडा म्हणते. असं एकदम नालायक पद्धतीच्या त्या निर्लज्ज बाया आहे. असो असो, अरे जे चांगले असते त्याला सगळी दुनिया जात असते. तर ते म्हणते ना, जो 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 सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. पण असे काही लोक राहते जो कोणालाच आवडत नाही, अशातला भाग आहे तो. असो बाबा, तिकडे चला, बाहेर चला. चला बाहेर चला, चला चला चला, लिटरली बाहेर चला.
पिंकी पिंकी बेटा इकडे इकडे मा. हा काकू बोला ना काय झालं. पिंकी लोक तर जायते पण तू आत्या आणि तू आजी आली ना, तू आजी आली होती माझ्या घरी. माय रंगारंगाची बोलून गेली व ते जायते तुम्हाला लाईन दिली तर कायलीच लाईन दिली माय. कायच्याकडे माझ्या घरी येऊन बोलून राहिली होती. तिला जरा असं समजावून सांगतो व कायच्या काही कुठच्या कुठं काही बोलून राहिली होती व ते काका घरीच होती. काकू काय बोलली तुम्हाला सांगा बरं. आली बाई माझ्याकडे सिद्धी घुसली म्हणे चहा पाणी कर म्हणे माझ्यासाठी म्हणे मी बसतो म्हणे. आता त्या नवऱ्याला मी नवरा करतो म्हणे. असे त्या नवऱ्यानं म्हणे किती बाहेर ठेवले असेल म्हणे, त्या पोटावर लाद दिली आहे म्हणे. 100तल्या 99 म्हणे बाहेरचे आहे म्हणे, एक तू घरची म्हणे. किती फुटकन अशी बाय म्हणे तेवाला म्हणे. अमाय काय सांगू लय विचित्र विचित्र शब्दात बोलून गेली बाय. म्हणे माझ्या सोबत त्या नवऱ्याचा लफडा चालू आहे म्हणे, म्हणून त्या कुल्लारनं लाईन दिली म्हणे. आम्हाला का माहित नाही काय म्हणे, गावाला माहित आहे म्हणे. नवऱ्यासमोर काही बोलली हो बापा. पिंके तिने समजावून सांगतो माझ्या आत्मा दुखला होती ना. एवढ्या रंगाचं बायकोन बोललं नाही होत. लय रंगाची बोलली काय ते फुटकन अशी बाय नसं आहे. तो नवरा गेला आहे, तो नवरा ठेवते, त्या नवऱ्याला हेच पाहिजे तेच पाहिजे माय. लय रंगाची बोलली हो. त्या नवऱ्याला मी नवरा करतो म्हणे, मी जवान आहे म्हणे अजूनही त्यापेक्षा सुंदर दिसतो म्हणे. सांग बरं माय अशा जवानीच्या गोष्टी कुठून येते त्या बुडीले. असं वाटतं माय तिथं गड्डा करून तिथंच गाडून द्या. आजी भाजी लावली कोणती आजी थेटगी म्हणा थेटगी, तुझ्या इच्छित थेटगी असं म्हणा. लय रंगाची बोलली होते, लय रंगाची बोलली बाई. आणि काय म्हणे शेवटी जाता जाता काय म्हणे बाई तू माझ्या घरची लाईन कापून टाक म्हणे. म्हणजे त्या घरची नाही काय वायर कापून टाक म्हणे. तो म्हणे त्याला अंधारात राहू दे म्हणे, कूलर घेऊन जाय म्हणे, त्या घरचं पुरं धिंगाणा करतो म्हणे अशी म्हणे. ते सांग बरं माय लयच करी मी अजूनही सुंदर आहे. असं झालं आणि तसं झालं काय सांगू माहिती तुले मी. लय रंगाची वाचरट बोलली माहिती. मला लय बेकार वाटून राहिलो. एवढी टेन्शन मध्ये गेली माय, एवढी टेन्शन मध्ये गेली का काय सांगू. मी म्हटलं चल पिंकीला सांगतो म्हटलं मी आता. म्हटलं कोणाला सांगू म्हटलं बाई अशा गोष्टी कोणाला सांगताय नाही येत नाही काय. माय काकू मग तुम्ही कोण नाही बोलल्या जी, तुम्ही कोण नाही बोलल्या. असं बोलायला पाहिजे होतं तुम्ही, असं बोलायला पाहिजे होतं तुम्ही. तिची धून वाहू घातली असती ना तर मी काही नसतं म्हटलं तुम्हाला. मग लय जवान झाली का ते फराक घालू घुमते लोकांच्या घरात घुसते का शिदी. वांडा आम्ही नाही गेलो कधी कोणाच्या घरात एवढा भार. उद्यावर तिला बोलतो चांगली चला बरं माझ्यासोबत. तिला 2 गोष्टी चांगली समजावून सांगतो कसं राहते कोणाला बोललं तर. वय झाली पण सोय झाली कुत्रीची. एवढ्या रंगाचं कुठे येते माय मला बोलणं. जेवढं बोलणं होतं तेवढं बोलली मी, लय बोलली. माझ्या घरी आली मलाच कामं सांगून राहिली. जाय मला पाणी आणलं चाय आणलं आहे. मी वय कोण नाही माहितीले. म्हटलं तू कोण आहे म्हटलं. म्हणे अशी करत असशील म्हणे लोकांसोबत म्हणे बाहेरून आलेल्या म्हणून तू त्या नवऱ्याच्या पोटावर पाय लाद दिली म्हणे. माय नवरा बिचार पाहतच राहिला. सांग बरं माझ्या नवऱ्याला काय वाटन का पाय बा आपण कोणाचं चांगलं केलं ते आपल्याच अंगावर येऊन बसून राहिलं असं नाही वाटन काय. काकू बरोबर आहे काकू तुमचं कुठंच चुकलं नाही काकू. तुम्ही माझ्यासोबत चला तिला जिथं आहे तिथे झापतो मी चांगली. मी ना कालच शांताबाईजवळ गोष्ट केली काकू. का मी ना अशी गोष्ट केली शांता काकू पहा म्हटलं तिनं काय जास्त अति केली तर तिची उतरवून ठेवायला मला वेळ लागणार नाही म्हटलं. शांता काकूच्या मी शांत बसली होती त्या दिवशी तिला घरी झापलं असतं ना ते घरी गेली असती. तुमच्या घरी एवढ्या रंगाची बोलली नसती तरी तिने खेच केलं ना. बरं वाचरट तोंडाची. तिला मी गावातूनच हाकलतो ना, तिच्यासोबत तिच्या पोराला हाकलतो आता. लय वांडाय बकरी आहे माहिती आजी. लय बोलली असेल काकू तुमच्या चेहऱ्याच्या हावभावात सांगून राहिले काकू. लय बोलली असेल मला माहिती ती लय बोलते. एवढी सोंगाडी यायची एवढी सोंगाडी का काय सांगू तुम्हाला. तुम्ही माझ्यासोबत तर चला सांगतो तिला डाळाचा भाव कसा असते, कोणाच्या घरी जाऊन बोलणं कसं असते, कोणाचं चांगलं कोणी केलं तर बिघडवणं कसं असते सर सांगतो मी. मग माया नवरा म्हणेच ना माय ज्याचं करा बोला कर ते आपलंच कर. तू याच्या ना माया झालो का माझ्या घरी आले तुला झापलं तेव्हापासून माझ्या घरी जास्त जण येऊन नाही राहिले. आता हे थेटगी आली त्याची तिला बोल तू हाकलून दे इथून लवकर. लय दिमाखाले माया ते खाऊन राहिली. काय सांगू जी काकू सारे कट माया नशिबात भरले. ओ म्हणला ई भावणे देवा मला पाव. पाटील बाई ज्याचं करा भला तो म्हणते मायस खरं. अरे बाईची आजी येऊन तुम्हाला बोलली हिची रक्ताची आजी तर विचार करा का मग काय काय सोचलं असेल. पूर्ण गावात ढिंडोरा पिटलाय तुमच्या नवऱ्याचं निच्या मायाचं लफडं चालू आहे म्हणून. मग एवढी बेकार गोष्ट पूर्ण दुनियात पसरून राहिली धीरे मी तर म्हणतो उद्या चालून न्यूज वर येते काय तर. अरे तुम्ही आला काय तर दिदार पायाले नाही दिदार पायाले तुम्ही आला का म्हटलं. जास्त करा भला म्हणते आपलंच खरं जाना निघ नाही इथून. तुम्ही ठास पद्धतीचे आहे ना. तुम्ही माझ्या आजीचे काय ना भरले असेल हे कोडे ते कोडे. पण ते मॅड आहे म्हणा मला माहिती आहे ती मॅड आहे म्हणून. ते तुमच्याच घरी आली पहिले ते तुमच्याच घरी हाकल. तुम्ही लक्षात ठेवा ते तुमच्याच घरी. त्या दिवशी गलती केली तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये टाका लागत होतं पण तेवढी गलती झाली माहिती. पण थांब ना तुम्ही आता तिला तुमच्याच दुकानात मांडतो थांबा. म्हणून म्हणतो का या दुनियात कोणी कोणाचं नाही आहे. तुम्ही कोणासाठी चांगलं करा ना. तो म्हणते का नाही तुला मला दिला आता पण मी तुझ्या पुऱ्या गावात तमाशा करतो धिंगाणा मचवतो अशातले लोक आहे. म्हणून ज्याचं करायचं भलं त्याच करायला लागते. कोणाचंही नाही करायला लागत. ह्या अशा वांडे बकरीचं नाही करायला लागत. अय कुत्रे जा ना घरी. लुलुलुलुलु हॅलो चालल्या कुत्र्या कुठे अन्न दिसलं कुठे काही दिसलं का चालल्या कावरल्या धावत भिकाऱ्या कुठच्या चालल्या तिथं. लुलुलुलु हॅलो काकू या तुम्ही माया मांग यायच्या मांग लागून आज काही होणार नाही. मला माझ्या आईच्या बुडीला झपाच आहे आणि त्याच्यानंतर ह्या गावातच राहते. यायची मी कसे रगड की चटणी बनवतो.
अव पाटलींनी मला असं वाटतं काही फरक पडत नाही बाई, जाऊ दे तिकडे, विषयच बंद करा आता. सगळं काही रश्मीचं चांगलं झालं, आता तिच्या चांगलेपणात वाईट आपण काही काय टाकूच नाही शकत, असं समजावून पुढची जिंदगी चालू करून द्या लागणार आजपासून. तुला काय वाटून राहिलं, तुला मी करते सासूले तिच्या बापाला, तुला मी करते का ती तू मी तिच्या बापाला करायला तर चलो बापा, काही कुटकुट नको करू रस्त्यानं, जे आहे ते समोर बोलतो. चल, माझ्या बापाले कायले म्हणू मी, नाही माझ्या बापा माझ्या बापाले कायले म्हणू, माझ्या बाप माझ्या सुख चितत होता, दुखणे चितत होता. माय दुसरे आयले सोबत घेऊ घेऊ कुठं घुमून राहिली व तू बस चुप, जास्त बोलायचं नाही समोर, थेट घ्या वानाचे, वय काय सोय काय, काहीच्या काही बोलून राहिली. करून तुका ते लग्न लय जवानी दाटली का तुझ्या अंगात, नाही लय जवानी दाटली काय म्हटलं, वानाय बकरे लोकांच्या घरी जाऊ तू काहीच्या काही बोलता, शरम नाही वाटत का हो तुले, शरम वाटाले. मी चालली बाई घरी. पिंकी, आई तू काहीच नको बोलू, तू काहीच नको बोलू, हे जर त्याच दिवशी झापलं असतं ना, गेली असती. अहो आपण आपल्या सैली कुसरा बरं चांगलं, इथं दाबरीले मातीत, जिथेच दाबिले मातीत, काही कामाची नाही आहे. अहो जगून धरतीवर पाप आहे, तू बोज आहे तू धरतीवर. वांडाय बकरे, ह्या वयात तुला लोकांना समजूत घाला, तर लोकांचे घर फोडायचे काम करतं, घर फोडे, त्या पोरीचं घर फोडणं जाणं, तिथे चांगली राहतं काऊन, जवळसोबत चालू आहे का तुझ्यावाला लफडेल कुठचे. अय पोट्टे, जास्त नको बोलू, जास्त बोलशील ना एका भुकीत तोंड मोंड सारे एका जागी जमा करून ठेवा. जास्त बोलायचं नाही, काऊन खरं बोललं तर जमलं काय. चुप, बिलकुल चुप, तू जास्त नको बोलू, तू जास्त नको बोलला तर सांगून राहिली तुले. ह्या काकूच्या घरी जाऊन तू काय काय नाना प्रकारचं त्याला बोलून आली. अव त्या पोरीचा सत्यानाश कर, त्या खानदानीचा सत्यानाश कर, त्या पोराचा सत्यानाश कर, आमचा सत्यानाश नको करून, यायचा सत्यानाश नको करू. त्यानं आमचं चांगलं केलं तर त्याची काय धुनग्यासाठी केलं का त्यानं आमचं चांगलं, सांग बरं. काऊन तुले पोराच्या बायकोचं आणि पोराच्या पोरीचं चांगलं पायनं निघून राहिलं. अव एवढीच आहे तर अव किडे पडून मरशील नाही, काय एवढं पाप करता. वय झाली पण सोयी झाली, जेवानी दाटली त्या अंगात अजून झबले घालू घालू हिंट. काही इज्जत आहे का नाही आहे तुले वर, जवायच्या घरी राहायचं ना, शव घेऊन राहिले पाहिजे तर झबले घालून हिंट. मुर्दंगे, आई ह्या काकूच्या घरी जाऊन हे काय म्हणते काय, जाय तुले, तू जाय माझ्यासाठी चहा पाणी आण. त्याने म्हटलं म्हणते कशी काय घुसली तू घरात, असं तसं बोलली म्हणते. ह्या काकू गेले हे काय म्हणते हा त्या नवऱ्याची सासू आहे मी, त्या नवऱ्याचं लफडं माया सुनीसोबत चालू आहे माहित आहे, त्या नवऱ्याला बाहेर 100 बायका आहे, त्यातली 90 तू आहे की कशी ते फुटका आहे, अशा नाना प्रकारचा इले किती रंगात बोललं म्हणते. म्हटलं म्हणते का लवकर लाईन काढून घेऊन जाय, नाहीतर त्या नवऱ्यासोबत मी लग्न करतो अशी म्हणते. अशी जवानीच्या अंगात दाटली आहे कुत्रीच्या, लय बदमाश आहे तू, थेट घे. अहो आता इथं कोणीच नाही आहे, तुला का तोंडातून आवाज काढला बाई, एका लागी तर शिरी जमिनीत घालतो तुले डोंबड्या. काऊन चांगल्याने पाय नव्हत ते ऐकून, नाही ते ऐकून चांगल्याने पाय नव्हत काय म्हटलं. अव गरमीत राहून पाय ना कसा जीवाचा हाल होते तर माहित पडते ना तुले, भांडायला लावून राहिली, सांगून राहिली. नाही तुले ते पोरग प्यारा आहे ना, माझ्या घरी त्या दिवशी सोंग करून राहिले होते, सोंगाड्या वानाचे सोंगाडे. कुठे भोगशील पाप, मामाले लफडेल म्हणतात, तू लफडेल असशील ना, ती पोरगी लफडेल असं म्हणून तर जवायच्या घरी जाऊ राहतो. एखादी माय असते ना, नाही मला पोरगा आहे दारू पेते सुधरवतो मी त्याला, इथंच राहू, हे चटणी भाकर खाईन तर मी चटणी भाकर खायन, अशी अशातली आहे का तू, तिथे जाऊन चांगली झबले घालून राहिली. वांडाय बकरे, अय जास्त नको बोलू, काय सगळे कुकडचे कुकडे, जरा गाव सांगून राहिला त्या मायतन पाटलाचं लफडा आहे म्हणून, काऊन झाकून राहिली काय. अहो तू लफड्याचं नावच नको काढू, हिच्या पदराले त्या बापाले बांध, लवकर हाकल इले, लय पोरग प्यारा आहे ना, खिशात द्या लागन हिच्या. इले कुठे पदर आहे, इले इज्जत असते तर पदर असता, इले काही इज्जतच नाही आहे तर काय पदर आहे ना. ह्यांना कोणाच्या भाग्यात राहते ना, तिच्या हातानं सुतरवून घेणं. लय वांडाय आहे व तुम्ही, व माय ऐकून बोलणाऱ्या बाया नाही आहे म्हणून सांगा, नाही तुम्हाला शिकवलंच असतं काय काय असतं आट्याचा भाव तर. आणलं व त्याले थांबाले पण घाबरते म्हणलं, 10 फूट दूर पैते तू, इथे याच्या पहिले त्याला झापलं, त्या दोघीलाही झापलं, म्हणून तर त्याजवळ त्याने कुठल्या फोडल्या रंगारंगाचं वाईट सांगितलं. तुला ते कानात भरलं, तुला आमच्याबद्दल कधी चांगला विचारच नाही ठेवले ना, तुला आमच्याबद्दल कधी निर्लज्जचे विचार ठेवले, चांगले विचार ठेवले नाही तुला आमची लाज येते. वास्तविक पाहता आम्हाला तुझी वाली लाज आली पाहिजे. तू आमच्या सोबत नाही म्हटलं, आमच्या नकाची बराबरी नाही करत, तू काय सांगत थेट घे. मरशील ना तर कोणी पाणी टाकायला येणार नाही म्हटलं. म्हणजे पोरग करते ना, पोरापाशी राहून पाय, पोराचा काय आट आहे तर माहित पडते तुले. सोंगाळ्या वनाची त्या दिवशी आली मोठी चौपडच राहिली, माया पोरग लय मारलं. त्या पोराला मायले मारलं, त्या पोराला आम्ही नाही मारलं. मोठी इथं येऊन गोटे फोडून राहिली तर डोंगरा भसके. इथं त्याचा जोर दाखवते आम्हाला, त्याचा जोर नको दाखवू. त्याचा मला अशा भीते अशा चुटकी वाजवली का पैणारे आहेत आणि त्याचा आम्हाला जोर दाखवून राहिली. तू बाई माझ्या बापाला घेऊन जाय, त्या जवळच्या घरी माझ्या बापाला घेऊन जाय. काही आटते ना, आम्ही मारलं ना, दारूच पेते, दारू आजकाल कोणी पेते नाही काय, घेऊन जाय त्या जवळसोबत. त्या पोराले मस्त दारू प्यायला लावत, मस्त राहत जा तुम्ही. माझ्या घरी पाहिजे मी सांगून राहिली मी, त्या पोराले पदराले बांधून घेऊन जाय. तुला काय घेऊन नाही गेली याच्या बाद मध्ये तुला आमच्या घरी पाय ठेवायला जागा नाही, लक्षात ठेव. याच्या बाद मध्ये कधी आमच्या घरी यायचं नाही, सांगून राहिली मी. माझ्या घरी का तुम्हाला दिसली तिथंच तुला कापली, असं ठेवून मी आता. तुला लय माझा दिमाग खराब केला. माझ्या दिमाग घुटण्यातली आता मस्तकात गेली, सांगून राहिली. माझ्या घरी बिलकुल यायचं नाही, माझ्या घरी जवळ आहे. जेव्हा तू माझ्या बापाला घेऊन जाशील, जेव्हा माझ्या बापाला सुधरवा येशील, तेव्हा माझ्या घरी आहे. त्याच्या अलावा माझ्या घरात तुला पाय ठेवायचा नाही, सांगून राहिली. काय
काय घेऊन येत तू घेऊन ये. काय समजते काय मी स्वतःले काय समजाले तर आली होती घरी येते शिदी. काय झालं काय नाही झालं विचारपूस करती. दोन गोष्टी मामाले समजावून सांगते. माया मायले दोन गोष्टी समजावून सांगायचं काम नाही आहे. पण ठीक आहे सासूच्या नात्याने तिने पोराले समजून सांगितलं सुनीले समजून सांगितलं असं काही जिक्र नसतं त्याच्यात. दोन गोष्टी मामाले तीन गोष्टी त्या पोराले असं चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं असतं ना तुला माझ्या भल्लं चोपडलं असतं आजी 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 आजी. पण आजी अहो तू तर भाजी म्हणायच्या लायकीच नाही थेट घी म्हणायच्या लायकीची आहे तू. हा अहो आता तर वैकतही नाही तुला कोण कुठची मामाची माझ्या बापाची माय वय म्हणून तुला वैकत नाही म्हटलं जाय निघ लवकर इथून. हा काय केलं तू ना माझ्या बाप दारू पेत होता तर उठून पळाली. हा असं नाही का सुधरवासाठी जाऊ द्यावं लहानपणापासून तुझे संस्कार पडले ना त्याच्यावर. तू पेत असशील ना दारू म्हणून तर तू दारू पिते दारुड्या वानाचे. याच्या बाद मध्ये काय तुला गावातून असा तमाशा केला आणि याच्या घर पुंजून आमच्या घरी का आली आणि याचं तिथं बोलून आमच्या घरी का तुला तोंड वाजवलं ते तोंड तिथंच कापलं ते जीभ तिथंच कापली. लक्षात ठेवजो बाई लक्षात ठेवजो. आता सर्वजण आमच्या इकडून आहे याचा आम्ही लाभच घेणार आहे आता. का जो चांगला जो सर्वात गोड त्याला सगळं जग गोड मानते. जो सगळ्यात वाईट त्याच्या इकडून कोणीच नसते राहते. लक्षात ठेव त्याच्या इकडून फक्त 5% लोक राहते आमच्या इकडून 50% लोक आहे. लय लय 10 पटीचा फरक आहे. म्हणून लक्षात ठेव चांगली सुधारशील चांगली होशील तेव्हाच माझ्या घरात पाय ठेवजो. अन्यथा तू कुठची मी कुठची आम्ही तुला वैकत नाही तू आम्हाला वैकत नाही. इथं विषय संपला बस. एवढी मोठी दादी बाई आहे बाबा पण नाव अक्कल नाही. तर नमस्कार मित्रांनो आता इथं विषय संपला. आता इथं विषय संपला की माझ्याबद्दल कोणी भांडणं लावण किंवा असल्या प्रकारचं तसल्या प्रकारचं बोलत इथं तो विषय संपला. आता माझा टॉपिक संपला. तर तुम्ही याच्यानंतरचे व्हिडिओ काय बघण्यात इच्छितात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आज माझी बिलकुल इच्छा नव्हती व्हिडिओ बनवायची तर आय डोंट नो चांगला झाला असेल नसेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करजा आणि सबस्क्राईब मात्र नवीन असेल तर नक्की करजा. भेटू मग उद्याच्या भागात.